नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत आमोद या पुस्तकातील चौथा पाठ अमूल्यम कमलम हा बघणार आहोत. हा पाठ गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एका कथानकावर आधारित आहे. पाठाला सुरुवात करूयात. आसीत सुदासो नाम कश्चित उद्यानपालः. आपल्याला जवळ पेन्सिल ठेवायची आणि आपण संधी विग्रह लिहून घेऊ शकता. आसीत सुदासो नाम कश्चित उद्यानपालः म्हणजेच कश्चित उद्यानपालः. सुदास नावाचा एक उद्यानपाल होता. तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत. तस्य तडागे, तडाग म्हणजे सरोवर, त्याच्या सरोवरामध्ये जवळच असलेल्या एका सरोवरामध्ये शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. ऋतावेकम म्हणजेच ऋतौ एकम, शिशिर ऋतूमध्ये म्हणजे थंडीचे दिवस होते आणि त्यामध्ये एक पद्म म्हणजेच कमळ विकसित झाले. व्यकसत एक छान कमळ फुललेलं होतं. व्योमनी व बालसूर्य बिंबम म्हणजे बालसूर्य जसा दिसतो त्याप्रमाणे ते कमळ फुललेलं होतं. सो चिंतयत अर्थातच सहा अचिंतयत. अहो महिमा परमात्मानः यदेतादृशे कालेति शीते विभूषितो मे तडाग एतस्य सरसजस्य विकासेन. म्हणजे तो त्यांनी विचार केला. सहा अचिंतयन. अहो महिमा परमात्मानः, कितीही भगवंताची महिमा आहे की या थंडीच्या काळामध्ये हे कमल उमललेलं आहे आणि त्यांनी माझी तडागाला म्हणजे माझा सरोवर अतिशय सुंदर दिसत आहे. एतत् सरसिजम विक्रियाहम विपुलम धनम प्राप्नुयाम इति. आणि हे कमळ म्हणजे सरसिज म्हणजेच कमळ विकून मी भरपूर धन प्राप्त करू शकतो किंवा प्राप्त करेल. एवं संचिन्त्य स तद विक्रेतुम राजसद्मनः पुरतः स्थितः. राजसद्मनः म्हणजे राजमार्ग, सद्मनः म्हणजे मार्ग. आणि हा विचार करून तो कुठे गेला? राजवाड्यासमोरील राजमार्गावर तिथे तो जातो. अत्रांतरे तेनैव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाहः समायातः. सार्थवा म्हणजे रस्त्यावरून एक जाणारा व्यक्ती असतो, तो त्याला बघून तिथे थांबतो. सो वदत म्हणजे सहा अवदत. भद्र भगवान सुगतः संप्रत्ये तस्मिन् नगरे वसति. म्हणजे संप्रती अधिक एतस्मिन् नगरे वसति. तो म्हणाला की भद्र भगवान सुगत आपल्या या नगरात आलेले आहेत. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. आणि त्यांच्या पूजेसाठी मला हे कमळ हवे आहे असा तो म्हणतो. तत् कियता मूल्येन ददासी. तर तू किती रुपयाला ते कमळ मला देशील? उद्यानपालो ब्रवीत म्हणजेच उद्यानपाल हा अब्रवीत. उद्यानपाल म्हणतो एकेन सुवर्ण नाणकेन, एक सुवर्ण नाणं एवढी त्याची किंमत आहे. अथस सार्थवाहः यावत् तत् कमलं क्रेतुमिच्छति तावद् एवापरे धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थितः. म्हणजे ज्या वेळेस हा सार्थवाह ते कमळ घ्यायला तिथे आलेला असतो आणि कमळ घेण्याच्या आधीच तिथेच धनवान श्रेष्ठी एक दुसरा व्यक्ती कमळ घेण्यासाठी येतो. तो सुद्धा भगवान सुगतांच्या दर्शनासाठी जाणार असतो. नीरजमूल्यम पृच्छन्तम तम श्रेष्ठिनम उद्यानपालो ब्रूत एष महाभाग एकम सुवर्णनाणकम एतस्यार्थे दातुम इच्छति. नीरज, नीरज म्हणजे सुद्धा कमळ होतं. नीरजमूल्यम पृच्छन्तम म्हणजे त्यांनी कमळाचा काय किंमत आहे ही पुन्हा तो उद्यानपालाला विचारतो. उद्यानपाल हा अब्रूत. उद्यानपाल म्हणाला एष महाभाग म्हणजे जो आधी सार्थवाह आलेला आहे तो यासाठी एक सुवर्ण नाणं देणार आहे किंवा देण्याची इच्छा करत आहे. श्रेष्ठी अगदद अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी. धनवान श्रेष्ठी म्हणतो मी हा एक देणार आहे तर मी त्यासाठी 10 सुवर्ण नाणे तुला देईल. सार्थवाहो म्हणत अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. त्यानंतर लगेच पुन्हा सार्थवाह म्हणतो. सार्थवाह हा अभणत लगेच तो म्हणाला अहम 100 सुवर्ण नाणकानी म्हणजे मी 100 सुवर्ण नाणे या एका कमळासाठी द्यायला तयार आहे किंवा देईल.
तयोर्विवादं श्रुत्वा सुदासो व्यमृशत् यस्य कृते एतौ कालमेतत् क्रेतुमिच्छतः नूनं स सुगत एव अधिकतम मूल्यं मह्यं दद्यात् इति. आणि त्यांचा विवाद, त्यांचे भांडण चालू असलेले त्यांनी बघितले आणि तो विचार करतो की ज्या कमळासाठी म्हणजे ज्यांना हे कमळ द्यायचं आहे त्यांच्यासाठी हे एवढं जर मला किंमत द्यायला दोघंही तयार आहेत, नूनं स सुगत एव अधिकतम मूल्यं मह्यं दद्यात् इति. मग तो म्हणतो तर मग मी जर डायरेक्ट सुगतांजवळच गेलो तर ते या दोघांपेक्षाही जास्त मूल्य मला या कमळाचं देऊ शकतील. अतः स उद्यानपालः ताव भाषत नैतद् भो विक्रेतुम इच्छामि इति. आणि तो उद्यानपाल त्या दोघांनाही म्हणतो नैतद् भो विक्रेतुम इच्छामि, मला आता हे विकण्याची इच्छा नाही, मी आता हे तुम्हाला विकू शकत नाही. अथ प्राप्तः सुदासस्तद उद्यानम. आणि तो सुदास म्हणजे जो उद्यानपाल होता तो त्या उद्यानात जातो. यत्र भगवतः सुगतस्य निवासः, जिथे भगवान सुगतांचा निवास होता अशा उद्यानात तो सुदास जातो. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखंडे समुपमिष्ट आसीत् स महात्मा. आणि तिथे तो बघतो वटवृक्षस्य, वटवृक्षाच्या अधस्तात् म्हणजे खाली, एकस्मिन अश्मखंडे एका मोठ्या दगडावर वटवृक्षाच्या खाली समुपविष्ट आसीत् स महात्मा, ते महात्मा बसलेले असतात. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. अनल्पेन म्हणजे विपुल प्रमाणात, खूप जास्त, जे अल्प नाही असं. धामना म्हणजे तेज, अतिशय प्रखर तेज त्यांच्या मुखावर त्याला दिसतं, त्यांचं अतिशय प्रसन्न तेजस्वी असं मुख असतं. तदा लोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णव उदतिष्ठत. तद आलोकयतः म्हणजे ते बघून त्याने अवलोकन केलं, त्याचं चित्त भक्तिरसार्णव उदतिष्ठत म्हणजे त्याच्या चित्तात एकदम भक्ती दाटून आली त्यांच्याप्रती. सहस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोरर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणमत. आणि आपल्या हातातलं नीरज, नीरज म्हणजे कमळ, हस्तस्थं नीरज, भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यं कृत्वा त्यांच्या चरणावर ते कमळ अर्पण करून नमो भगवते असं त्यांना म्हणून तो प्रणाम करतो सुगतांना. तम प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमानमुखपद्मो भगवान अभाषत. आणि प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां म्हणजे अत्यंत करुणतेने ते त्याच्याकडे बघतात. त्यांचे लोचन म्हणजे त्यांचे डोळे अतिशय करुण असे दिसत आहेत. आणि स्मयमान मुखपद्मो, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि कमळासारखा अतिशय प्रफुल्लित त्यांचा चेहरा असलेले असे भगवान अभाषत म्हणजे ते म्हणाले, वत्स किम इच्छसी, तुला काय हवे आहे, तू काय इच्छा करतोस. इति एवं उक्तवती सुगते निरीच्छः सुदासः प्रति अवदत. आणि भगवान सुगत निरीच्छ असा जो सुदास असतो, जो कुठली इच्छा त्याच्या मनात आता उरलेली नसते, त्याच्याप्रती भगवान त्याला भगवंतांना म्हणतो, भगवत किम अन्यत, अजून काय हवंय मला. केवलम भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थताम लभताम इति. केवळ भगवान म्हणजे तुमच्या चरणाचा स्पर्श करून मी अतिशय कृतार्थ झालो, माझ्या मनाला अतिशय आनंद प्राप्त झाला. एवं वादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत म्हणजेच इति अब्रवीत भगवान सुगतः. आणि ते वाक्य ऐकून भगवान सुगत त्याला तथास्तु, सुदासला तथास्तु असे म्हणतात. अहो प्रभावः सुगतस्य यत्तस्य दर्शनमात्रेण एव कमलार्थं बहुमूल्यम् अपेक्षमाणः सुदासस् तद्विस्मृत्य सुगतचरणाभ्याम तत्कमलम समर्पितवान. म्हणजे किती प्रभाव असेल त्या भगवान सुगतांचा असं आपण बघू शकतो की जो फक्त दर्शन मात्रानेच जो कमळाची जास्त किंमत मिळेल म्हणून सुगतांकडे आलेला होता, तर ते विसरून तद विस्मृत्य सुगतचरणाभ्याम तत्कमलम समर्पितवान, जो मूल्याच्या अपेक्षेने आलेला होता त्यांना बघून त्यांनी ते कमळ त्यांच्या चरणावरच समर्पित करून टाकलं. एष सुगतः एव ननु भगवान गौतम बुद्धः. आणि हे जे सुगत होते त्यांचंच नाव भगवान गौतम बुद्ध असं आहे. आपल्या मित्रांनो, आज हा धडा संपलेला आहे.
तुम्हाला प्रश्नोत्तर हवे असतील किंवा अजून अभ्यास करण्यासाठी आमची साफल्यम ही बॅच आपण जॉईन करू शकता. अतिशय न्यून दरात ही बॅच आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक आपल्याला बायोमध्ये दिली गेलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आणखीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.